Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बँकमध्ये गेलतो सर, तर होल्ड केलं आमचं खातं. तुमच्यावर कर्ज आहे म्हणे, पीक कर्ज म्हणून तुमचं खातं होल्ड केलं. आम्ही सध्या परेशान आहे सर पैशाने, पण ते बँकवाले देत नाहीत पैसे. या बँकेनं असं सांगितलं की चालू नवं जुनं करा, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये प्राधान्य म्हणून देऊ. ते 50,000 रुपये तर आलेच नाही. पण आता कर्जमाफ साठी एवढी तगादा लावला, कर्ज भरा नाहीत, अन्यथा जे महिला बचत गट घरच्या बायाचं ते पण मॅडमनी बंद केलेले आहे. आमचे खाते लॉक केलेले आहेत. आम्हाला दुसरा कोणताही व्यवहार करता येत नाही. आमचे बाहेरून आलेले पैसे पण आम्हाला आमचे वापरता येत नाहीत सर. लाव शेतकऱ्याचे तुम्ही अकाउंट सील करायचा विषयच नाही ना, रूलच नाही ना. कोण्या बँकमध्ये केलेले? गोरेगावची बँकमध्ये अकाउंट चालू आहे, या बँकमध्ये कसं काय बंद आहेत? बँका असे आणि व्यापारी तसे. शेतकऱ्याने काय करायचं नेमकं? अहो, जिथं शेतकऱ्याला का पाहिले तुम्ही आजच्या तारखेमध्ये? मराठवाड्यामध्ये सध्या बळीराजा जो आहे ते ओला दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये बळीराजा धास्तावलाय. मात्र बँकांकडने आता या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला जातोय. अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस दिल्या जातात. तर कनेरगाव नाका या महाराष्ट्र बँक मधून जी शेतकरी आहेत त्यांच्या खात्याला होड लावण्याचा प्रकार जो आहे तो आता समोर आलेला आहे. काही शेतकरी या बँक मध्ये गेले होते आणि त्यांच्या खात्याला होड लावले असं कळतंय. काय झाले? बँक मध्ये गेलते तुम्ही? सर बँकमध्ये गेलतो सर, तर होल्ड केलं आमचं खातं. तुमच्यावर कर्ज आहे म्हणे, पीक कर्ज म्हणून तुमचं खातं होल्ड केलं. आम्ही सध्या परेशान आहे सर पैशाने, पण ते बँकवाले देत नाहीत पैसे. कशाचे पैसे होते तुम्ही बँकेत भरले? बँकेत पैसे आमच्या सोयाबीनचे आलेले आहेत सर. सोयाबीन दिले तर नाफेडले त्याचे आलेले, पण देत नाहीत. सध्या परेशानी चालू आहे सर आमची, पण पैसे देत नाही. बँक म्हणते तुमच्या खात्याला होल्ड केलेलं आहे. ते म्हणते पुन्हा औरंगाबादहून होल्ड लावला म्हणते, असं म्हणाले. तुम्ही नवा जुना पैसे देणार आहेत म्हणले की नाही? नाही, पैसे देणार नाही सध्या. नाही. अजून काय सांगितलं जातं? सर घरोघरी येऊन त्यांनी नोटिसा आपल्याला दिलेल्या आहेत घरी की तुम्ही नवं जुनं करा. आम्हाला चॉकलेट दिलेलं आहे की तुमचं नवं जुनं करू, तुम्हाला काहीतरी तात्पुरतं हे करा. पण त्यांनी काही केलेलं नाही. आमचे खाते लॉक केलेले आहेत. आम्हाला दुसरा कोणताही व्यवहार करता येत नाही. आमचे बाहेरून आलेले पैसे पण आम्हाला आमचे वापरता येत नाहीत सर. शेती पिकाचं काय नुकसान झालंय? शेती पिकाचं भरपूर महाराष्ट्रात पूर्ण पाण्यात आहे. आपला हिंगोली जिल्हा तर त्याच्यात हेच आहे, सर्व पिकं पाण्यात येतात. आता आपल्याला पिकं सोयाबीन कापणीसाठी पैशाची मजूरदाराला पैसे देण्याची आवश्यकता आहे, पण हे पैसे द्यायला तयार नाहीत. आमच्या खात्यामध्ये पैसे असून आम्हाला देण्यासाठी तयार नाहीत. हे म्हणतात वरूनच संभाजीनगरहून आमचं खाते लॉक केलेले आहे, तुम्ही हे करा. मग तुम्ही जर तक्रार लावला पैशासाठी तर काय सांगितलं जातं? नाही, आम्ही देऊ शकत नाही. तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार करायची असलं करू शकता असं सांगता. हो. आणखीन काहीतरी म्हणले तुम्ही, नोटीस लिहून घेतात काय? एक ते हिरवा अर्ज हिरव्या कागदाचा ते लिहून घेतात आपल्याकडून. इंग्लिश मध्ये लिहिले सर. आम्हाला का वाचता येत ना, इंग्लिश मध्ये पूर्ण आहे. ते म्हणतो तुम्ही फक्त सही करा, बाकी भरेल नाही, बाकी कोरा आहे, तुम्ही हे भरून द्या म्हणते. तुमचं काय, तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही गेलो बँकेत? मी गेलो होतो सर. तर मी बरेच 3 महिने झाले सर चक्रा मारवलो या बँकमध्ये. तर 3 महिने झाले तर त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही एक अर्ज लिहून द्या की या कारणामुळे मी काय पैसे सध्या भरू शकत नाही, दिवाळीच्या नंतर पैसे भरू शकतो, तर तुमचं खातं चालू करून देऊ म्हणे. तर सर मी अर्ज पण दिलेला आहे सरांना लिहून, तरी माझं काय खातं चालू झालेलं नाही आहे. आणि माझे वडील सध्या दवाखान्यामध्ये, मी दुसऱ्याकडून पैसे काढून लावले आणि मी नापेडमध्ये माल विकलेला आहे. माझे पैसे या बँकमध्ये या बँकमध्ये येऊन अटकेले आहेत. तरी सुद्धा हे चक्रावर चक्रा मारायलो मी. नाही त्या मॅनेजरला विचारा, गेले 2 महिने झाले कंटिन्यू या बँकमध्ये यायलो. ते म्हणतात आमच्याकडे चेक करायचं नाही आहे, बघतो होते का नाही चेक, वरूनच बंद झालेले आहेत खाते. लाव शेतकऱ्याचे तुम्ही अकाउंट सील करायचा विषयच नाही ना, रूलच नाही ना. कोण्या बँकमध्ये केलेले आहेत? गोरेगावची बँकमध्ये अकाउंट चालू आहे, या बँकमध्ये कसं काय बंद आहेत? एक तर या बँकेकडून काही तर भेटे तर काहीच नाही, वरून आमचे पैसे पण लटकवून ठेवलेले. शेतातलं काय परिस्थिती आहे? शेतात इथं विचारू नका सर, तुम्ही पूर्ण गेलेले. काल मी थोडं सोयाबीन काढलं माझ्या हळदीमधलं, फुकट पण कोणी घेणार नाही असं परिस्थिती आहे सध्या शेतीमध्ये. सरकारची मदत मिळाली का? सध्या काय नाही मिळाली. किती देणार आहे सरकार? काय माहिती काय देते का नाही ते. 8,000 रुपये वाटते काहीतरी. हो, 8,500. बरं, मग भागते तेवढ्यात? काय भागते सर? अहो एकरी खर्च किती लागला हेच विचार करा ना. त्या 8,000 मध्ये काय भागते? अहो 3,500 रुपये मजूरदार घेतात कापायचे. ट्रॅक्टरवाला 250 रुपये पोतं घेत आहे. त्याच्या बाद खताचं बियाणं, त्याच्या बाद 3 फवारण्या,
काय हे शेतकऱ्याला? आणि मार्केटमध्ये इकून तिकून करून ते माल जरी आणला तर 3,000 रुपयाला हे कापा लागले. अहो जिथं शेतकऱ्याला कापायले तुम्ही आजच्या तारखेमध्ये, हा की शेतीमध्ये आता मी आजच सोयाबीन आणलेलं आहे 4 कट्टे 3,000 रुपयाने दिलेले आहे सोयाबीन. काय होते त्या 3,000 रुपयाने? अर्ध्या एकरामध्ये 4 कट्टे सोयाबीन झालं म्हणजे 2 क्विंटल, 3 आणि 3 6,000 रुपये. काय करायचं त्या 6,000मध्ये? हा वरून विचारले मार्केटमध्ये भाव आहेत का? वरचा भाव काय? 4200 रुपये. मग आमचं 3.5 काऊ इतकंच मागच्या रे तुमच्या याच्यात. हा? आता ते वल्ले तर होणारच ना पावसामुळे. का आपण थोडी वल्ले केलेले आहे ते सोयाबीन, पाण्यामुळे वल्ले झालेले आहे सोयाबीन. सरकार म्हणते की शेतकऱ्यांना बँकांनी त्रास देऊ नये असं सांगितलं बँकांनाच सरकारकडून. काय बँक एवढी त्रास देते. आमच्याकडे मागच्या वर्षी थकबाकी होती, या बँकेनं असं सांगितलं की चालू नवं जुनं करा, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये प्राधान्य म्हणून देऊ. ते 50,000 रुपये तर आलेच नाही. पण आता कर्जमाफ साठी एवढी तगादा लावला, कर्ज भरा नाहीत, अन्यथा जे महिला बचत गट आहे घरच्या बायाचं ते पण या मॅडमनी बंद केलेले आहे. शेतीत एकरी एक पोतही सोयाबीन होत नाही आणि हे म्हणतात आम्हाला शेतीशी काही घेणदेण नाही. पण सरकारनं जे आदेश, सरकारकडनं जे बँकांना आदेश मिळाले त्याची अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी होतच नाही. अंमलबजावणी होत नाही. हे कर्ज वसुलीसाठी एवढी तगादा लावला की ताबडतोब घरी येऊन जबरदस्ती सह्या घेतात. हे तुमचं आम्हाला नवं जुनं करावंच लागते म्हणून. आम्हाला वरचा शासनाचा आदेश म्हणते. ते असा कोणता या मॅनेजरला शासनाचा आदेश दिलेला आहे? आणि सोयाबीन म्हणजे एकरी एक पोतही होत नाही. हमी भाव 6,000 रुपये ना इथं मार्केटमध्ये घेतात 3,000 रुपये. हे कोणता गव्हर्नमेंटचा रूल झाला? बँका असे आणि व्यापारी तसे. शेतकऱ्याने काय करायचं नेमकं? सरकार तर निवळ गेलेली केस झाली. सरकारच बदमाश आहे पहिली गोष्ट. हा सरकारनं कर्जमाफी द्यायला पाहिजे, यायला आदेश द्यायला पाहिजे की पुन्हा कर्ज द्या म्हणून. कर्जमाफी करायला. हा कर्जमाफी करायला पाहिजे आणि हमी भाव सोयाबीनसाठी पाहिजे. सगळे शेतकरी आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये आले होते. या ठिकाणी त्यांचे खाते आहेत, मात्र त्या खात्याला आता बँककडनं सील्स लावलेले आहेत. खाते जे आहेत त्यामधनं पैसे निघत नसल्यामुळे शेतकरी हैराण आहेत. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारकडनं कर्जमाफी द्यावी आणि त्याचबरोबर हे जे काही अकाउंट बँकांकडनं तगादा लावला जातो कर्जमाफीचा, कर्ज भरा म्हणून, तो तगादा कुठेतरी थांबायला हवा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. आता यावर काय भूमिका सरकार घेतं, काही कारवाई होते की नाही बँकांवरती, हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, कनेरगाव, हिंगोली.